सातारा शेद्रे रस्त्याचे बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपयाचे नुकसान अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ठेकेदाराने विनापरवाना रस्ता खोदून पाईपलाईनचे काम सुरू केले आहे। मोठ्या स्वरूपातील पाईप अंतरून शासकीय रस्त्याचे नुकसान केले आहे। याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन मोहिते यांनी बोलताना दिला। जय महाराष्ट्र, नमस्ते। मी सचिन मोहिते। आज आपण बघताय या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल प्रचंड मोठं पोकलँडचं मशीन या रस्त्याच्या शेजारी आपल्याला काम करताना दिसतंय। मित्रांनो, विषय फार गंभीर आहे। गंभीर अशासाठी आहे की एवढे मोठे विषय असताना सुद्धा या विषयावरती कोण बोलत नाही, हाही विषय त्याच्यापेक्षा गंभीर आहे। मी आज सातारा ते शेंद्रे जो नॅशनल हायवे शेंद्रे गावातून गेलाय त्या रस्त्याला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावरती घाटामध्ये उभा आहे, सातारा शेंद्रे रस्त्यावर। विचार करा की या शेंद्रे रस्त्याला मुळात घाट सेक्शन असल्यामुळे रस्त्याची रुंदी आपल्याला फार काय वाढवता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यामध्येच या साईड पट्ट्या आहेत, रस्ता आहे, हा रस्त्याचं उत्खनन करून याच्यामध्ये किती मीटर व्यासाची, किती फूट व्यासाची ही जी पाईपलाईन गेलेली आहे तुम्ही बघू शकता। या संदर्भात आम्ही संबंधित खात्यांकडे चौकशी केली। बाबा नक्की पाईपलाईन कोण टाकतंय, याचे काय परमिशन घेतलेले आहेत, याचे कोणकोणते विभाग याच्याशी संलग्न आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा तालुका याच्या अंतर्गत हा प्रमुख रस्ता आहे हा, जो सातारा शहराला सरळ नेऊन हायवेला जोडणारा रस्ता आहे। अशा रस्त्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपाची पाईपलाईन टाकायचं काम या ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे। राजरोसपणे एवढं मोठं उत्खनन केलेलं आहे की आंधळा माणूस जर येत गेला तरी तो सांगेल की या ठिकाणी मोठं खोदकामाचं काम चाललंय का काय। आणि एवढं असताना सुद्धा संबंधित खात्याचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी याच्यावरती कसलीही कारवाई का करत नाहीत हाच प्रश्न आहे। मग त्यांना हे दिसलं नसेल कदाचित, म्हणून आम्ही स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाला 7-8 दिवसापूर्वी लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीचं अवैध पद्धतीचं बांधकाम चाललेलं आहे, याची परमिशन आपल्याकडे घेतलेली आहे का। त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीची कसली परमिशन आमच्याकडे घेतलेली नाही। मग जर असं असेल तर मग या पद्धतीच्या बेकायदेशीरपणे टाकणाऱ्या या पाण्याच्या किंवा कसल्याही पाईपलाईनच्या कामासाठी परमिशन नसेल तर तुम्ही काय कारवाई करता त्याच्यावरती। 1 वर्षापूर्वी अशा जिओच्या केबल्स, अशाच पद्धतीच्या पिण्याच्या पाईपलाईन्स रस्ते खोदून टाकल्या होत्या, त्या बाबतीत आम्ही सुद्धा तक्रारी केल्या होत्या। त्याच्यावर फक्त कागदोपत्री कारवाई केलेल्याचा उल्लेख आहे। सरळ यांना बगल दिली जात आहे। कोट्यवधी रुपये खर्च होता ते रस्ते तयार करायला। आपल्या माहितीसाठी आपल्याला माहित नसेल तर 1 मीटर लांब आणि 1 मीटर खोल अशा पद्धतीची साईड पट्टी तयार करायला सुद्धा 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो, 1 मीटर साईड पट्टी तयार करायला। आणि आज शेकडो मीटर साईड पट्टी पूर्णपणे उकरून त्याच्यामध्ये अशा पद्धतीची पाईपलाईन टाकायचं काम चाललंय आणि याच्यावरती सगळे अधिकारी गप्प आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला तर त्यांनी हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे या गोष्टीला। त्यांचं मत असं आहे की आम्ही तोंडी परवानगी घेतलेली आहे आमच्याकडून। तुमच्याकडे तोंडी परवानगी कोणत्या कायद्याच्या परिभाषेमध्ये तोंडी परवानगी चालते हे त्यांनी आम्हाला जरा स्पष्टपणे सांगावं। तशा पद्धतीचा GR आम्हाला त्यांनी दाखवावा। या पद्धतीची कारवाई होत नाही म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ते सागर रायते यांनी त्या दिवशी या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याचं सुद्धा पत्र संबंधित विभागाला दिलं, परंतु यांनी कसल्याही पद्धतीनं त्या पत्राचं गांभीर्य यांना दिसत नाही। उद्या जर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याचे परिणाम जर काही वाईट झाले, त्याच्यामुळे सार्वजनिक जीवन काय समजा विस्कळीत झालं तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार राहतील। या संपूर्ण पाईपलाईनची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। ही पाईपलाईन लिगल आहे का, याला परमिशन आहे का, हे खोदकाम लिगल आहे का, हा रस्त्याची परमिशन काढलेली आहे का, या सर्व गोष्टीची चौकशी होईल आणि ठेकेदारावर तर नंतर कारवाई केली पाहिजे। पण जे संबंधित अधिकारी या पद्धतीच्या कामांना आज एक प्रकारे फूस लावतात की एक प्रकारे त्यांना सहकार्य करतायत, इलिगल वे बेकायदेशीरपणे सहकार्य करतात, अशा अधिकाऱ्यांच्यावर पहिली कारवाई व्हायला पाहिजे। अन्यथा आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन यांच्या समोर उभं करणार आणि याला जबाबदार हे सर्व सरकारी अधिकारी असणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।